आपले मराठी माणूस, मी कुणाविषयी निगेटिव्ह नाही बोलत आहे, ते खरे पण असतील ना तरी त्यांना ना बट व्हॉट इफ जॉब नाही राहिली, म्हणून प्लीज कपडा घेणं नाही घेणं तुमची इच्छा. चुकली मी, 1000 पासून नाही. याचा अर्थ काय माहिती का, मटेरियल प्युअर आहे, ओके, मधून निघालेला सिल्क आहे. जेव्हा बाकीचा कपडा घरी माल पोहोचतो तेव्हा द्यायचा. पदराच्या सुंदर अशा साड्या, पैठणीच्या अशा सुंदर साड्या, ही ऑथेंटिक सिल्कची साडी आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आहे हो तुम्ही एकदम मस्त असाल, स्वस्त असाल आणि मजेत असाल. आजचा खास व्हिडिओ आहे पनिका इंडिया कडून घेऊन आली आहे. ट्रस्ट मी, तुम्ही भरपूर प्रेम दिला मागच्या व्हिडिओला आणि जसं मी मागे तुम्हाला प्रॉमिस केला होता की अजून नवीन कलेक्शन अपडेट होईल ते घेऊन येईल, तर या आज घेऊन आलेली आहे तुमच्या कामाच्या एकदम मस्त वस्तू, मार्जिनेबल वस्तू. ट्रस्ट मी, या कपड्यामागे तुम्हाला भरपूर मार्जिन मिळणार आहे. प्लस तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरीने ही कपडा मागवू शकतात, घरी बसला व्हिडिओ कॉलवर पण माल परचेस करू शकतात. पैठणी असो, काठपदर असो, बनारसी साड्या असो, पूर्ण भारताचा टेस्ट अवेलेबल आहे, आरामाने परचेस करू शकतात. हे फक्त सॅम्पल रूम आहे, गोडाऊन एरिया यांचा भरपूर मोठा आहे. म्हणून जर इंटरेस्टेड आहात होलसेल मध्ये माल खरेदी करण्यासाठी, डू कॉन्टॅक्ट हिअर. आणि हेच करते माझ्या या चॅनलवर तुम्हाला सुरत मध्ये स्वस्त, चांगला, मस्त, टिकाऊ, मजबूत कपडा कुठे मिळतो ते माझ्या चॅनलवर दाखवले. म्हणून जर अजून सबस्क्राईब नाही केलंय तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता कपडा पाहायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी माझ्याजवळ ही नवीन साडी आहे, ओके. म्हणजे याचा आता ट्रेंड चालू आहे. ही म्हणजे कॉपर जरीची नवीन डिझाईनची साडी. ही एकदम मस्त आहे. आता काही वेळेला काय असते ना, बायकांची सगळ्यांची पसंत वेगळी असते. कुणाला लाईट रंग आवडतात, कुणाला डार्क रंग आवडतात. जसं मला थोडे वेस्टर्न कलर्स आवडतात, म्हणजे लाल, पिवळं, हिरवं, निळं, गुलाबी, त्यापेक्षा थोडे वेगळे कलर्स मला पडतात. ती माझी चॉईस आहे. सेम तिथेच माझी बहीण आहे, तिला ऑथेंटिक आपले मराठी रंग आवडतात, ती रेनबो कलर्स आवडतात. तुमच्यावर आहे. म्हणून जर तुमच्या एरियामध्ये काय विकलं जातं त्या अकॉर्डिंग तुम्ही परचेस करा. इथे ना आपल्या हिशोबाने माल निवडण्याची सुद्धा पद्धत आहे. इथे पहा, ही पण आहे कॉपर जरीवर ऑर्गेन्झा मटेरियलवर. अतिशय मार्जिन मध्ये विकणारा कपडा आणि ट्रेंड मध्ये चालणारा कपडा आहे. तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरीने मागवा. 4, 6, 8, 10चा कलर चार्ट असतो. भरपूर ताई मला कमेंट करतात की ताई आम्हाला ना घरून तरी माल विकायचा आहे, पण ना अशी कोणती जागा तुम्ही नक्की आम्हाला कळवा की ॲक्युरेट क्वालिटीचा कपडा मिळेल. कपडा दरेक ठिकाणी मिळतो, क्वालिटी मिळणं गरजेचं आहे. ॲक्युरेट क्वालिटीचा माल मिळेल तर ह्या ठिकाणी नक्की तुम्ही एकदा चेक करायला हवं. अप्रतिम क्वालिटी सोबत हा सगळा मटेरियल तुम्हाला मिळतो. ही बनारसी आहे ऑन अ हेवी गोल्डन शायनी जरी. मंडळी स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका कोणतीही साडी पटत असेल आणि मग तुम्ही होलसेलमध्ये घरी बसल्या मागवा. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहत असो, महाराष्ट्राच्या बाहेर, जशी मी मराठी मुलगी आहे, मी मराठी आहे पण मी राहते गुजरातमध्ये, माझा जन्मही गुजरातमध्ये झालेला. सेम तुमच्यावर आहे. तुम्ही महाराष्ट्रात असो किंवा देशाच्या बाहेर कुठे दुसऱ्या ठिकाणी राहत असाल, तुमच्यापर्यंत माल पोहोचवण्याची जिम्मेदारी पण पनिका इंडियाची असते. आणि 20% टोकन अमाऊंट देऊन बाकीचा कपडा घरी माल पोहोचतो तेव्हा द्यायचा. आता ही एक साडी आहे. ही साडीची खासियत काय माहिती काय, ही ऑथेंटिक फ्युजन कलमकारी पॅटर्नची साडी आहे. हा फिगर मोटिव्ह आहे. पहा, हरणची चित्र, इथे बांधणीचे चित्र, इथे अजून एक नवीन फिगर आहे, इथे बांधणी आहे, इथे नवीन फिगर आहे. अशा प्रकारे फिगर मोटिव्ह या ठिकाणी मेंटेन केले. याच्यात कलर ऑप्शन आहे. एक वस्तू मी तुम्हाला ह्या साडीच्या अर्थी थ्रू सांगू इच्छित आहे. मेन म्हणजे ही साडी पहा. लांबून पाहिल्यावर काय वाटते, डिजिटल प्रिंट, बरोबर. पण ही डिजिटल प्रिंट नाही, ही ऑथेंटिक सिल्कची साडी आहे. यामध्ये पॉलिस्टर मिक्स नाही. या कपड्यामध्ये पॉलिस्टर मिक्स नाहीये. हा अस्सल सिल्कचा धागा आहे. प्लीज मी एकदा क्लोजअप लुकला दाखवते. हा पहा, हा अस्सल सिल्कचा धागा आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गोंडे बाहेर निघालेले नाही. इवन ना मी हा सिल्कचा धागा बाहेरही काढू शकते, म्हणजे प्रयत्न करेल पण निघणार नाही, खूप मुश्किल आहे, कारण की हा विविंगचा धागा आहे. ठीक आहे, म्हणजे इथून हा धागा आजपर्यंत पूर्ण साडीमध्ये गेलेला आहे. तर हा ऑथेंटिक अस्सल आणि एकदम मऊ कपडा, लिटरली एकदम मऊ कपडा आहे याचा. पुढे एक आर्ट सिल्क दाखवते, सॉफ्ट सिल्क म्हणून ही साडीची डिमांड आहे. ही आहे सॉफ्ट सिल्कची अतिशय सुंदर साडी. म्हणजे विकण्यासाठी ना आजकालच्या बायका ज्या आहेत ना, मी एवढ्या बायकांना भेटते ना, घेण्या देण्यासाठी आपण प्रिंटेड साड्या पाहतो. मोस्टली आपल्या इथे जेव्हा हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो किंवा कोणी घरी पाहुणे आले, आपण त्यांना घेण्या देण्याच्या आपल्या प्रिंटेड साड्या असतात ना, जे चालवण्याच्या साड्या, त्या देतो. पण जेव्हा आपण स्वतःसाठी माल घ्यायला जातो तेव्हा की आपण लवकर आपण प्रिंटेड साड्या घेतो. स्पेशल दिवसासाठी आपण सिल्कच्या साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो. काटा पदराच्या सुंदर अशा साड्या, पैठणीच्या अशा सुंदर साड्या.
तर डेफिनेटली तुम्हाला अशा सुंदर अशा अप्रतिम साड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी. यामध्ये मार्जिन भरपूर असते, तुम्हाला गॅरंटीने सांगते. कोणती ना कोणती साडी तरी नक्कीच तुम्हाला पटत असेल. हीच तर खासियत आहे प्रीमियम कपड्याची, क्वालिटीच्या कपड्याची. आणि पॉलिस्टर मिक्स नाही याचा अर्थ काय माहिती आहे का, मटेरियल प्युअर आहे. ओके, मी एक वस्तू सांगते तुम्हाला, एक वस्तू दाखवते. बिंग इन अ मॅन्युफॅक्चरिंग युनिट, मी कपड्याच्या या फील्डमध्ये भरपूर काळापासून आहे. जसं एक धागा मी काढते इथून, थोडं तुम्हाला दिसणं मुश्किल आहे. हे दिसतंय का, ये विजिबल? ओके, कॅमेरा गर्लला विचारलं, माझ्यासोबत एक ताई आहे, ती कॅमेरा होल्ड करते. हा हिरव्या रंगाचा या साडीतून मी धागा काढला. हा प्युअर ककून मधून निघालेला सिल्क आहे. ठीक आहे, हा सिल्कचा मटेरियल. आता हा सिल्कचा समजा मोठा धागा आहे, हा लहान नाही मोठा आहे. या धाग्याला मॅन्युअली गुंफण्यात आलं. ठीक आहे, खूप सगळ्या धाग्यांचं मिश्रण करून ही साडी तयार झाली. तर ही झाली हँडलूमची साडी, हाताने म्हणजे त्याचंही हातकामाचं मशीन येतं. ही झाली हँडलूमची साडी. बनायला 1.5 महिना 2 महिने लागतात आणि विकली 35 ते 40 हजारापर्यंत एक साडी विकली जाते. आता हाच धागा मशीनमध्ये, इथे पॉवरलूमच्या मशीन असतात, मशीनच्या एका बाजूला अटकवलं, दुसऱ्या बाजूला मोठं बंडल असतं ना, ते बंडल एका बाजूला दुसऱ्या बाजूला अटकवलं आणि ते मशीन आता विविंगचं काम करत आहे मॅन्युअली. कुठे जास्त वेळ लागेला, हाताने बनवायला. म्हणून प्युरिटी धाग्यांची या ठिकाणी कपडा प्युअर असतो, फक्त बनवण्याची पद्धती वेगळी असते. हाताने बनवली तर हँडलूमची साडी होईल आणि हँडलूमच्या साड्या महाग येतात. पण हँडलूमची क्वालिटी जर पॉवरलूम मध्ये काढली, म्हणजे मशीन व्यक्तीने धागा एकामेकामध्ये गुंफला, व्यक्तीने नाही मशीनने, तर ते लवकरही बनते आणि स्वस्तही पडते. म्हणून जर तुम्हाला फील गुड फॅक्टर हवा असेल ना, म्हणजे दॅट स्पेशल फिलिंग, तर हँडलूम मध्ये जा. ओके, आणि जर तुम्हाला स्पेशल फिलिंग न असता साडीची प्युरिटी सेम टू सेम ॲज इट इज जर हवी असेल, डेफिनेटली तुम्ही या ठिकाणी या, जिथे तीच प्युअर क्वालिटी, तोच प्युरिटीचा कपडा फक्त पॉवरलूमने गुंफण्यात येतो. एवढाच फरक आहे. मशीन ही यांची आहे, कपडाही यांचा आहे, धागाही यांचा आहे, इम्पॉर्टेड जरी असते. म्हणून प्लीज कपडा घेणं नाही घेणं तुमची इच्छा, पाहायला अजिबात पैसे लागत नाही. म्हणून या, नक्की पहा. आणि राहिली प्राइसची गोष्ट, 1000 रुपयापासून सुरू आहे. 1000 रुपयापासून, सॉरी चुकली मी, 1000 पासून नाही, 199 पासून सुरू आहे. 199 पासून तर 1500 पर्यंत प्रिंटेड साड्या, 395 पासून तर समथिंग 2000 पर्यंत सिल्कच्या साड्या, आणि त्याच्यावरती मग त्या वर्कवाल्या साड्या येतात ना, डिझायनर साड्या, त्या आहेत. तर तुमच्यावर आहे, तुमच्या शॉपमध्ये तुम्हाला काय विकायचंय. पण हा, तुमच्या कामाची वस्तू मिळेल याची 100% खात्री मी तुम्हाला देते, गॅरंटी देते. नक्की एकदा पहा, कपडा चेक करा आणि मग पटत असेल तर कमीत कमी 10-15 हजाराचं घेऊन पहा. जास्त नाही पैसे टाकायचे, नका टाकू. टोटली अग्री, सुरुवातीला रिस्क घेणं ठीक पण नाही. म्हणून 10-15 हजाराचं लहान असं इन्व्हेस्टमेंट करून स्वतःच्या पायावर उभं राहा. मी भरपूर अशा मी ना पर्सनली ना पॉडकास्ट खूप ऐकते. सेल्फ हेल्प बुक, कशा प्रकारे सवयी चेंज करू शकतो आपण, काहीतरी नवीन करू शकतो, फायनान्शियल कसा मी पैसा जमवू शकते, मी जमा कशी, माझ्या पैशाला कशी मी कामाला लावू शकते, हे सगळं ओल्ड मेथडने न्यू मेथडवर मी थोडं शिफ्ट करण्याचा प्रयत्न करते. त्या ठिकाणी माझ्या एक मनात आलं की जॉब इज ओके. दर महिन्याच्या शेवटी किंवा सुरुवाती अकाउंटमध्ये एक फिक्स आकडा येतो. बट व्हॉट इफ जॉब नाही राहिली, तर ऑटोमॅटिक पैसा लावायला खूप गरजेचं आहे, राईट. म्हणून तुम्ही एकतर मी कम्युनिटीवर बोलू का नाही बोलू, मला कन्फ्युजन आहे. मी बोलायला, तर मी ज्या पोझिशनमध्ये आहे ना, मी बोलायला पाहिजे, पण कोणाला हर्ट होईल असं नाही बोलायचं मला. पण जर माझ्याने चूक होईल तर माफ कराल मला. आता जर तुम्ही एक कम्युनिटी आहे, पूर्ण कम्युनिटी, जशी मारवाडी कम्युनिटी, जैन कम्युनिटी, गुजराती कम्युनिटी, ते ऑल आर इन द बिझनेस. मॅक्सिमम लोक बिझनेसमध्ये आहेत का असं, कारण की लहानपणापासून त्यांचं वातावरण, त्यांची विचारसरणी सगळं वेगळं असतं. आणि सेम आपले मराठी माणूस, मी कुणाविषयी निगेटिव्ह नाही बोलत आहे, पण आपण शिकू शकतो का त्यांच्याकडून. त्यांच्या बायकाही काम करतायत, त्यांचे माणसंही काम करतायत, त्यांच्या मुलांमध्येही पैशांचं नॉलेज असतं की हा पैसा इथे टाकायला हवा की नाही, किंवा कोणत्या वस्तूवर टाकायला हवा. तर प्लीज तुम्हीही, आपण काय शिकू शकतो माहिती का, चांगल्या वस्तू घेऊ शकतो. पूर्ण कम्युनिटी पुढे जाईल, आपण सगळे लोक पुढे जायला पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. खास करून माझं ना थोडं फेमिनिस्ट म्हणायला वांदा नाही, नेगेटिव्ह इश्यू नाही, पण येस,
मी सांगू शकते की मला जेंडर इक्वालिटीमध्ये भरपूर बिलीव आहे. जर आपले माणूस 10 तास बाहेर जॉब करतायत, आपण ही घर सांभाळतोय, वी कॅन डू बिट मोर राईट. आपण अजून थोडं जास्त करू शकतो. वॉट काहीतरी अर्निंग होईल असं करू शकतो. कम्प्युटर येतं, व्हेरी गुड. यू कॅन गो ऑनलाईन फ्रीलान्सिंग एनिथिंग. तुम्ही स्किल वाढवा. नाही येत, मला कम्प्युटर नाही वापरता येत, तुम्ही बाहेर जॉबच नाही केले, अनुभवच नाहीये, घरी बसला काय करू शकतात? व्यापार करा ना कपड्याचं. कोण सांगतं? आपण भाजीवाल्याशी मोलभाव करतो, आपण दुकानवाल्याशी मोलभाव करतो, अरे आपण मैत्रिणींचे गप्पे मारतो. तोच कॉन्फिडन्स कपडा विकताना दाखवायचे नाहीये का? मी आहे ना इथे तुमच्यासाठी. हे चॅनल तुमच्यासाठी मी क्रिएट केलंय. ट्रस्ट मी. आपल्या मराठी बायका कसे पुढे जाऊ शकतात, कुठून ते कोणत्या रस्त्याने पुढे जाऊ शकतात. लाईक आय जस्ट वॉन्ट की आपल्या बायकांनी पुढे जायला पाहिजे. दॅट पुढील जो विचार आहे ना तो तुमच्यामध्ये यायला पाहिजे. खास करून लहानपणापासून एवढ्या सगळ्या बायकांना पाहिले, ते हॅव सो मच डाऊट ऑन दॅम. लाईक ते खरे पण असतील ना तरी त्यांना ना एक काय म्हणू शकतो आपण, त्यांना एक मंजुरी, हा शब्द खरा आहे का? त्यांना एक मंजुरीची गरज आहे. कोणाला तरी त्यांना पाहिजे की सांगा ना हे करू का मी, किंवा परमिशनची गरज असते. ऑब्व्हियसली सल्ला घ्यायचं गरजेचं आहे, पण दर एक वस्तूमध्ये तुम्ही गलत नाहीयेत. मी अशा बायकांना पाहिले, त्यांना स्वतःवर भरपूर डाऊट असतो. आणि जर तुम्ही त्यातले असाल ना, चान्स द्या स्वतःला. ट्रस्ट मी, यू विल रॉक दिस वर्ल्ड. प्लीज स्वतःला एक चान्स द्या, भरोसा करा स्वतःवर आणि एकदा व्यापारमध्ये उतरा. कपडा नाही ना इश्यू नाही, ज्वेलरी आहे, मी सांगते कपडा आहे. चॅनलच मी कपड्याचं बनवलं, जिथून तुम्ही स्वस्त कपडा घेऊ शकतात. ज्वेलरी बिझनेसमध्ये उतरा, कपडा बिझनेसमध्ये उतरा. घरी ना वस्तू बनवतात. एक पेपर प्लेटचं मशीन येतं, एक्झाम्पलला मी सांगते, जसं पेपर प्लेटचं मशीन येतं, अगरबत्तीचा बिझनेस असतो. अरे आपण लोणचं किती गोड बनवतो, किती मस्त बनवतो. आपण लोणचाचा व्यापार करू, भरपूर बायका करतात. पापडांचा व्यापार करू शकतो. पण करा, काहीतरी करा. आजकाल महागाईचा जमाना आहे. समथिंग वी हॅव टू डू समथिंग. आणि जर नाही आयडिया आहे तर मला विचारा, मी तुम्हाला 100% मदत करण्याचा प्रयत्न करेल. हे चॅनल तुमच्यासाठी आहे. अजून जर सबस्क्राईब नाही केलं तर नक्की करा, मी तुम्हाला मदत करेल इकडे. ओके, कमेंट सेक्शनला सांगा व्हिडिओ कुठून पाहतायत. आणि इंस्टाग्रामला मला फॉलो करायला विसरू नका. हा, आजच्या साड्या जर पटल्या असतील नक्की मला कमेंट सेक्शनला कळवा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओला. उद्या पण ना मी एक मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी शूट केलाय. ट्रस्ट मी, तुम्हाला खूप आवडेल. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. उद्या 9 वाजेला अपलोड करणार आहे एक्झॅक्टली. आज बस एवढंच. भेटूया उद्या. ते आपण बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.